रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आपल्याला हे माहीतच असेल की वारकरी संप्रदाय आणि ब्रह्मगौडीय संप्रदाय हे दुसरे तिसरे नसून एकच संप्रदाय आहे। आणि एवढेच नव्हे तर चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृत मध्ये म्हणतात की गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन। ज्याप्रमाणे चायनामध्ये युआन आहे, भारतामध्ये रुपये आहे, अमेरिकेत डॉलर आहे, जपानमध्ये येन आहे, अगदी त्याचप्रमाणे वैकुंठ धामामध्ये जर कधी कुठली करन्सी असेल तर ती आहे हरिनाम संकीर्तन। ज्याने जितकं नामस्मरण केलं तितका तो धनी। तर असे हे वारकरी संप्रदाय नेहमी राम कृष्ण हरी असा टाहो फोडत फोडत विठ्ठलाकडे जातात। अगदी त्याचप्रमाणे चैतन्य महाप्रभू सुद्धा इस्कॉन नावाच्या संस्थेमध्ये ज्यांनी श्रील प्रभुपादांनी त्याची स्थापना केली, तिथे हरे कृष्ण महामंत्राचा गजगजाट होतो, हरे कृष्ण महामंत्राचा नामस्मरण केलं जातं। तर ह्या हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ जर कधी तुम्ही बघाल, हरे कृष्ण आणि राम हे 3 अक्षर ह्यामध्ये आहे। हरे म्हणजे भगवंतांची एनर्जी, राधाराणी, भगवंतांची ऊर्जा, प्रेरणा स्त्रोत ती आहे राधाराणी म्हणजे हरे। कृष्ण म्हणजे साक्षात कृष्ण आणि राम म्हणजे बलराम किंवा सगळ्यांना आनंद देणारी जी ऊर्जा आहे ती बलराम, जे गुरु तत्व आहे। तर अशा प्रकारे सच्चित आनंद या 3 गोष्टीने आपली आत्मा बनलेली आहे। सत्य, चित्त आणि आनंद। आनंद म्हणजे राधाराणी, चित्त म्हणजे नॉलेज, ऑल नोईंग, सगळं सर्व ज्ञाता फक्त कृष्ण आहे, आणि सत्य म्हणजे गुरुतत्व। तर अशा प्रकारे ह्या 3 गोष्टी ह्या हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे ह्या हरे कृष्ण महामंत्रात येतात। अगदी त्याचप्रमाणे राम कृष्ण हरी हे जे 3 शब्द आहे हे त्याच सच्चित आनंद किंवा या संवित आल्हादिनी आणि तीन भगवंतांच्या एनर्जी ऊर्जा आहेत, संधिनी, संवित आणि आल्हादिनी। ह्या 3 एनर्जी ह्या मंत्रांमध्ये आहेत। राम कृष्ण हरी, हरे कृष्णा हरे राम। धन्यवाद। या ना लाईट